वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 4थ्या अध्यायातल्या 174 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आणि 36 क्रमांकाच्या श्लोकांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 37 क्रमांकाच्या पुढील श्लोकांचं आणि 175 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञानाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करताना कितीही मोठी पातकं असली, कितीही मोठा मोह असला तरीसुद्धा ज्ञानाच्या छोट्याशा स्पर्शानं, ज्ञानाच्या छोट्याशा उपस्थितीनं ते पूर्ण पाप, पूर्ण मोह क्षणार्धामध्ये संपून जातो. अशा प्रकारचं ज्ञानाचं महात्म्य माऊलींनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. हेच ज्ञानाचं महात्म्य आणखी थोड्या वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंत आणि माऊली आपल्याला सांगणार आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, यथेधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. अर्थात अर्जुना, प्रज्वलित झालेला अग्नी जसा काष्ठांचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांचे भस्म करून टाकतो. ज्ञान केवळ पापालाच जाळतं असं नाही, ज्ञान केवळ मोहालाच जाळतं असं नाही, तर ज्ञान सर्व प्रकारच्या कर्मांना सुद्धा जाळून टाकतं. कारण यज्ञाच्या परिपूर्तीसाठी प्रत्येक गोष्ट जळाली पाहिजे. सुरुवातीला यज्ञकुंडामध्ये समिधा जाळल्या जातात, समिधा जळतात. पण या समिधा जाळत जाळत आपल्याला शेवटी यज्ञकुंडाचंही हवन करावं लागतं. यज्ञकुंडाच्या हवनानंतर, यज्ञकुंडाच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं यज्ञ संपत असतो. म्हणून यज्ञाच्या परिपूर्तीसाठी यज्ञ ज्या गोष्टींना संपवण्यासाठी केला जातोय त्या गोष्टी तर यज्ञातून संपवायच्याच आहेत, पण यज्ञ करण्यासाठी ज्या गोष्टी जन्माला घातल्यात त्या गोष्टी सुद्धा यज्ञाच्या शेवटी संपवणं, नष्ट करणं गरजेचं असतं. जसं आपण जेवण झालं की ताटातलं अन्न तर संपवतोच, पण शेवटी जी पत्रावळी आहे किंवा जे ताट आहे त्या ताटाची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. अगदी त्या पद्धतीनं आपण साधना सुरू केली की सगळ्यात आधी पापं जाळायची, दोष जाळायचे, मोह जाळायचा, विकार जाळायचे, मनातल्या वासना जाळायच्या. या सगळ्यांना जाळल्यानंतर जे एक शुद्ध अशा स्वरूपाचं कर्म शिल्लक राहिले, ते शुद्ध अशा स्वरूपाचं कर्मसुद्धा अंतिम स्वरूपामध्ये जाळलं पाहिजे. कर्म भलेही निष्काम आहे, कर्म भलेही शुद्ध आहे, पण त्या शुद्ध कर्माला जाळणंही गरजेचं आहे. अंतिमतः त्याला सुद्धा जाळावं लागतं. त्याचाही मोह ठेवून चालत नाही. कारण कर्म जरी शुद्ध असलं तरी ते कर्म जर जाळलं नाही तर त्या कर्मातून नव्या कर्माची उत्पत्ती होण्याची आणि नव्या कर्मातून नवा जन्म, पुन्हा नव्या वासना, या गोष्टी पुन्हा निर्माण होण्याची संभावना असते. कारण काही गोष्टी किती जरी पवित्र असल्या तरी त्यांना दीर्घकाळ सांभाळणं अनेकदा अवघड असतं, गैरसोयीचं असतं. आपण नवरात्रीमध्ये देवीची स्थापना करतो. गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतो. कुणी 1.5 दिवस, कुणी 2.5 दिवस, कुणी 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस अशी आपण गणपतीची आराधना करतो. अनेक जण आपापल्या पद्धतीने करतात. पण विशिष्ट काळानंतर आपण त्या मूर्तीचंही विसर्जन करतो.
मूर्तीवर आपलं कितीही प्रेम असलं, मूर्तीबद्दल कितीही ममत्व असलं, मूर्ती पवित्र असली, मूर्ती घरात ठेवण्याच्या योग्य असली, तरी सुद्धा आपण त्या मूर्तीचं विसर्जन करतो. कारण एखादी गोष्ट खूप आवडायला लागली तर तिचाही मोह होण्याची शक्यता असते. म्हणून कर्म जरी निष्कामतेला पोहोचलं, कर्म जरी शुद्ध पवित्र या पद्धतीनं घडायला लागलं, तरी सुद्धा त्या कर्मालाही जाळणं गरजेचं आहे. शुद्ध कर्माचाही मोह या आत्म्याला होता कामा नये. शुद्ध कर्माचा जरी मोह झाला आत्म्याला, तरी सुद्धा आत्मा मोहित होतो. शरीराचाही मोह सोडला पाहिजे, शरीराकडून घडणाऱ्या क्रियांचाही मोह संपला पाहिजे. मग आता शुद्ध अशा कर्माला कोण जाळू शकतं? तर भगवंत सांगतायत की ज्ञान कर्माला जाळू शकतं. कसं जाळू शकतं? तर ज्या पद्धतीनं भडकलेला प्रज्वलित झालेला अग्नी जसं लाकडाला जाळतो, तसं ज्ञान कर्माला जाळतं. माऊलीने दिलेला, भगवंताने दिलेला दृष्टांत ज्याच्यासाठी दिलाय, या दोघांची थोडी तुलना केली तर कर्म ज्या पद्धतीनं जळतं ज्ञानाग्नीकडून, अगदी तसंच लाकूड जळतं अग्नीकडून. मुळात लाकूड जळणं खूप गरजेचं आहे. कारण लाकडाच्या जळण्यामुळं अग्नीही प्रज्वलित राहील आणि लाकडाचा कोणता तरी काहीतरी उपयोग करणं गरजेचं आहे. कारण त्या लाकडाचा दुसरा काय उपयोग करणार तुम्ही? लाकडाचा उपयोग एखादी वस्तू बनवण्यासाठी केला, ठीक आहे, पण वस्तू बनवल्यानंतरही ती वस्तू वापरून झाल्यावर उरलेल्या लाकडाचं काय करणार? लाकडाचं अंतिम ध्येय जे आहे, लाकडाचा शेवट जो आहे, तो शेवटी अग्नीतच होणार आहे. जेवढे या पृथ्वी तलावर लाकडं आहेत, त्या सगळ्या लाकडांचा शेवट अग्नीतच होणार आहे. त्या पद्धतीनं कर्म कितीही चांगलं असलं, कितीही जपलं, कितीही पुन्हा पुन्हा वापरायचं ठरवलं, तरी ते कर्म जळण्यासाठीच आहे. कर्माची अंतिम स्थिती ही त्याच्या जळण्यातच आहे. आणि म्हणून जसं प्रज्वलित झालेला अग्नी लाकडाला जाळतो, अगदी त्या पद्धतीनं ज्ञान कर्माला जाळतं. कशा पद्धतीनं? कर्म म्हणजे काय ही संकल्पना थोडी नीट समजून घेतली की भगवंताला काय म्हणायचंय आणि माऊली पुढे काय सांगणार आहेत, या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतील. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे कृती नव्हे. कर्म ही एखादी वस्तू नाहीये, कर्म ही एखादी गोष्ट नाहीये. कर्माच्या मुळात गेलात, कर्माच्या सूक्ष्म स्वरूपात गेलात, तर असं लक्षात येईल की कर्म म्हणजे क्रिया नाही. कर्म ही एक अदृश्य भावना आहे. कर्म म्हणजे मी चा भाव आहे. मीचा भाव म्हणजे कर्म. अहम म्हणजे कर्म. अहंकार म्हणजे कर्म. कर्माची दुसरी व्याख्या करताच येणार नाही. जिथं अहंकार नाही, अहंकार नसताना जे घडतं त्याला कर्म म्हणता येणार नाही, त्याला क्रियाही म्हणता येणार नाही. ते फक्त असणं आहे. कर्म कधी घडतं? तर त्या करण्यात जेव्हा अहम शिरतो, त्या करण्यात जेव्हा कर्तृत्व शिरतं, ते करण्यात जेव्हा मीपणा शिरतो, श्रेय जिथं शिरतं, तिथं कर्म जन्माला येतं. आणि ज्ञान कर्माला जाळतं याचा अर्थ काय? कर्म म्हणजे जर क्रिया असेल तर ज्ञान क्रियेला जाळत नाही. कारण ज्ञान प्राप्ती आणि प्राप्त झालेल्या ज्ञानाची अभिव्यक्ती ही सुद्धा मग क्रिया होऊन जाईल, हे पण कर्म होऊन जाईल. ज्ञान मिळवणं, ज्ञान देणं आणि ज्ञानानं कर्म जाळणं ही सुद्धा क्रिया होऊन जाईल. म्हणून थोडंसं सूक्ष्मपणे आपल्याला भगवंताचं सांगणं समजून घ्यावं लागेल. कर्माला जर क्रिया म्हटलं तर ज्ञान कर्माला जाळतं, हे सुद्धा कर्म होईल, ही सुद्धा क्रिया होईल. म्हणून ज्ञान कर्माला जाळतं म्हणजे कशाला जाळतं? तर कर्म याचा जन्म,
कर्माचा गाभा, कर्माची गंगोत्री, कर्माचं जन्मस्थान मी आहे. मी ही भावना कर्माचं उगमस्थान आहे. आणि मीचा अभाव जिथं आहे तिथं जी क्रिया घडते त्याला कर्म म्हणता येत नाही. तो चैतन्याचा विलास होऊन जातो, ती भगवंताची लीला होऊन जाते. म्हणून भगवंत जे करतात त्याला आपण कधी कर्म म्हणत नाही. भगवंताच्या क्रियेला, कर्माला आपण लीला म्हणतो, कारण तिथं मीचा अभाव आहे. मी करतोय हा भाव तिथं नाहीये. म्हणून कर्म म्हणजे काय तर मी या भावनेतून जे जन्माला येतं ते कर्म. आणि ज्ञान काय करतं तर त्या फक्त मीला जाळतं. आणि मीला संपवल्या गेलं की आपोआपच कर्म जळतं. म्हणून ज्ञान कर्माला प्रत्यक्ष जाळत नाही, ज्ञान कर्माला अप्रत्यक्ष जाळतं. थोडं उदाहरण देऊ म्हणजे थोडं लवकर स्पष्ट होईल. घरामध्ये तुम्ही एकटे आहात, सगळ्या घरामध्ये अंधार झालेला आहे आणि तुम्हाला भीती वाटायला लागली की थोडं वाटतं, अंधार असला की माणसाला भीती वाटते. आणि त्या भीतीच्या वेळी तुम्ही एखादा लाकूड, एखादा दगड किंवा काठी अशी काहीतरी घेऊन घरामध्ये बसलेत. काठी कशासाठी घेतली हातात? अंधार आहे म्हणून नाही, भीती वाटतेय म्हणून घेतलेली आहे. काठीचं स्पष्ट प्रयोजन काय आहे? भीती. भीती आहे म्हणून काठी आहे. आणि मग उजेड आला, लाईट आला की तुम्ही काठी टाकून देता. मग उजेडानं काठी टाकून दिली का तुमच्या हातातली? उजेडानं काहीच केलेलं नाही म्हणाल तर. आणि म्हणाल तर उजेडानं काठी टाकूनही दिली, उजेडानं भीतीही मारली. पण उजेडानं भीती मारली असंही म्हणणं चुकीचं आहे, कारण उजेडानं भीती मारली असं म्हणावं तर उजेडामध्ये भीती मारण्याचं असं काही वेगळं सामर्थ्य नाही. उजेडाला अशा काही भावना नाही आहेत की ज्या भावनेमुळं तो उजेड, तो प्रकाश तुमच्या मनातल्या भीतीला मारेल. उजेडाचं एकच काम आहे, अंधार दूर करणं. अंधार दूर करणं हे प्रकाशाचं प्रत्यक्ष काम आहे, प्रत्यक्ष प्रयोजन आहे. प्रकाश पहिला आघात अंधारावर करतो, त्याला संपवून टाकतो. पण अंधार संपला की मग त्याच्यावर आधारित बाकीच्या गोष्टी घडतात. मनातली भीती संपून जाते. प्रकाशानं भीती संपवलेली नाही, प्रकाशानं अंधाराला संपवलंय. पण अंधाराच्या आधारावर बाकीच्या गोष्टी होत्या. ती भीती संपली. भीतीच्या आधारामुळे हातात काठी होती, बंदूक, जे काही असेल, शस्त्र, तर ते शस्त्रही तुम्ही टाकलं. मग म्हणाल तर प्रकाशानं तुमची काठी सोडवली, म्हणाल तर प्रकाशानं तुमची भीती घालवली, पण प्रत्यक्षात प्रकाशानं फक्त अंधार घालवलाय. अगदी त्या पद्धतीनं ज्ञान काय करतं तर ज्ञान कर्माच्या मागची जी अहम भूमिका आहे, मी करतोय ही भावना आहे, त्याला जाळून टाकतं. कर्म म्हणजे, ज्ञान म्हणजे मीचा नाश. मग हा मीचा नाश तरी ज्ञान कसं करतं? ज्ञान काही कर्मा म्हणजे मीचा नाश करण्यासाठी ज्ञान काही वेगळी प्रक्रिया करत नाही. याला असं समजून घेऊ आपण. ज्ञान काय करतं तर जे ज्याचं आहे ते त्याला दाखवतं. ज्ञानाचं मुख्य काम काय आहे? जे ज्याचं आहे ते त्याला दाखवणे, किंवा जे जे आहे त्या रूपात ते त्याला दाखवणं, हे काम ज्ञान करतं. मी देह आहे हे माझं, माझ्याबद्दल असलेलं जे ज्ञान आहे ते खोटं आहे. मी कोण आहे हे मला दाखवण्याचं काम ज्ञान करतं. म्हणून ज्ञान झालं की मी शरीर नाही हेही कळतं, मी आत्मरूप आहे हेही कळतं, मी जीव नाही हेही कळतं, आणि आत्मरूपतेनंतर मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे हेही कळतं. ज्ञान हे घडवतं. आणि एकदा हे घडलं, एकदा ज्ञान जन्माला आलं
की अज्ञान संपतं, आणि अज्ञान संपलं की कर्म मी करतो ही भावना संपते, आणि कर्म मी करतो ही भावना संपली की कर्म संपत. मग शिल्लक राहतो तो फक्त चैतन्याचा विलास, चिदविलास. ज्ञानोबांनी वापरलेली संकल्पना आहे चिदविलासवाद. खूप सुंदर तत्वज्ञानातली संकल्पना. ज्ञानोबांनी या संकल्पनेला स्पष्ट केलंय, विवेचन केलंय त्या संकल्पनेचं. चिदविलासवाद. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर कर्माचा मी संपल्यावर जे कर्म काही काळाकरता शिल्लक असतं ते कर्मरूपानं संपले, पण त्यात येतो तो चिदविलासवाद. त्या तत्वाचा, ब्रह्मतत्वाचा, आत्मतत्वाचा केवळ विलास. स्थिर अशा पाण्याचं केवळ अस्तित्व, ज्याच्यामध्ये लाटा येत असल्यासारख्या दिसल्या तरी पाण्याला जाणीव आहे या लाटा केवळ आहेत. लाटांवर लक्ष नाहीये, पाण्यावर लक्ष आहे. ही अवस्था म्हणजे चिदविलासवाद. आणि ही सगळी प्रक्रिया ज्ञानाकडून घडते असं भगवंत सांगतायत. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयीचे वाहटुळी काय अभ्रपुरे. अर्थात त्रैलोक्य पेटल्यावर आकाशात पसरलेल्या ज्या धुराला प्रळय काळाची वावटर पार उडवून टाकते, तिला एवढेसे ढग पुरतील काय. ज्ञान किती मोठ्या प्रमाणात अज्ञानाला जाळतं, कर्माला जाळतं, याचं उदाहरणासहित माऊलींनी वर्णन करून सांगितलंय. आधीच्या ओव्यांच्या परिप्रेक्षात आपल्याला ही ओवी बघावी लागेल. आधीच्या ओवीत काय म्हणतात माऊली. मनाचा जो मळ आहे तो मनाचा मळ सहज पद्धतीनं ज्ञानाच्या केवळ पडछायेनं संपून जातो. म्हणून या ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात काहीच नाही हे स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिलाय. सांगे भुवन त्रयाची काजळी. सबंध त्रिभुवनाला आग लागल्यानंतर त्याच्या ज्या ज्वाळा किंवा त्याच्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे त्याला धुराला काजळी शब्द वापरलाय माऊलींनी. सांगे भुवन त्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली. उधवली म्हणजे पसरली. सगळ्या आकाशामध्ये जरी तो धूर पसरला, सगळ्या त्रिभुवनाला आग लागली. आग लागल्यामुळं त्या आगीचा धूर सबंध गगनामध्ये पसरला. ती प्रळयीचे वाहटुळी काय अभ्रपुरे. त्या वावटळीला ढग कसे काय पुरतील. ढग त्यांना कसे काय शांत करू शकतील. ढग तर उलट या वावटळीनं अजून क्रियाशील होती. यांना संपवणं तर दूरच, या धुरांना आणखी सशक्त करेल ते ढग. अगदी त्या पद्धतीनं की पवनाची नी कोपे, पाणीची जो पळीपे, तो प्रळयानळू दडपे, तृणे काष्ठे काही. अर्थात किंवा वाऱ्याच्या जोराने भडकलेला जो प्रळय अग्नी पाणीही जाळून टाकतो, तो प्रळय काळाचा अग्नी गवत आणि काष्टे यांनी दडपला जाईल काय. दुसरा दृष्टांत थोडा माऊलींनी सोपा साधा सरळ दिलाय की पवनाचे नी कोपे, पाणीची जो पळीपे. पळीपे शब्दाचा अर्थ जाळून टाकतो. पाण्याला सुद्धा जाळण्याची ताकद अग्नीमध्ये येते. अग्नी जर प्रचंड असेल तर तुम्ही कितीही पाणी टाका, तुमचं ते पाणी गिळून घेण्याची ताकद अग्नीमध्ये आहे. अग्नी पाणी पित असतो. आपणच पाणी पितो असं नाही, अग्नी सुद्धा पाणी पितो. आणि जेव्हा पाणी पिऊन अग्नीची तहान भागते तेव्हा अग्नी विझतो, अग्नी संपतो. पण जर अग्नीचं प्रमाण प्रचंड असेल, अग्नी जर कोपलेला असेल, प्रचंड पेटलेला असेल, तर तो अग्नी कितीही पाणी तुम्ही त्याला द्या, ते पाणी पिऊन टाकतो, नष्ट करून टाकतो ते पाणी. कधी की पवनाचे नी कोपे,
वारा आणि अग्नी जर एकत्र आले तर मग कितीही पाणी येऊ द्या, त्या पाण्याला सहजपणे अग्नी संपवून टाकेल. पाणी याची जो पळीपे तो पाण्याला जाळून टाकतो. तो प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काय. आणि त्या अशा अग्नीला की जो अग्नी पाण्याला गिळून टाकतोय, पाण्याला पिऊन टाकतोय, पाण्याला जाळून टाकतोय, पाण्याला जाळण्या एवढा कोप ज्या अग्नीमध्ये आहे, तो अग्नी तृष्णे काष्ठे काही दडपे. गवत आणि लाकूड मिळून त्या प्रणयाग्नीला जाळता येईल का, किंवा शांत करता येईल का, शमवता येईल का, तो अग्नी विझवता येईल का लाकडांनी? उलट तो अजून पेटेल. जसं ढगांमुळं जो धूर आहे त्या धुराला सहकार्य होईल, तसं काष्ठांमुळं गवतांमुळं अग्नीला सहकार्य होईल, तो अजून प्रज्वलित होईल. अगदी त्या पद्धतीनं ज्ञानाच्या संपर्कात जे काही येईल ते सगळं संपून जाईल. माऊलींनी इथं फक्त दृष्टांत दिलेत. भगवंतानं जे वर्णन केले त्याचं इथं वर्णन माऊलींनी केलेलं नाही, किंवा ओव्या देताना तरी त्या श्लोकाखाली ह्या दोनच ओव्या आहेत ज्याच्यामध्ये सिद्धांत नाही आहेत. जिथं दोन्ही ठिकाणी दृष्टांत दिलेत माऊली, ते दोन्ही दृष्टांत आहेत. आता या ओवी मागचा, या दृष्टांतांमागचा सिद्धांत काय तो आपण बघूयात, जो पुढच्या श्लोकाच्या निरूपणामध्ये आलेला आहे. भगवंत काय म्हणतायत बघा.